हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. 18 दिवसात 18 अध्याय शिकणार आहोत आपण भगवद्गीतेचे. आपला उपक्रमच आहे की भगवद्गीता समजून घ्या 18 दिवसात. हा, तर आपण म्हणजे ह्या उपक्रमाचं हे एक थोडक्यात स्वरूप कसं आहे. रोज 1 तासाचा आपला क्लास असणार आणि उद्या, आज नाही तर उद्या, तुम्हाला ग्रुपवर लिंक येईल रजिस्ट्रेशन करायची. कशासाठी? तर क्विज साठी. हा, सोपी क्विज असते. प्रत्येक अध्यायाची एक छोटीशी 10 प्रश्नांची क्विज असते. ती सोडवायची. अशा 18 दिवस, 18 दिवसात 18 क्विज सोडवल्या की तुम्ही सर्टिफिकेट तुमचं डाउनलोड होतं. हा, म्हणजे आपल्याला एक क्विज द्यायची आहे छोटीशी. सोपे प्रश्न असतात आणि फिल इन द ब्लँक्स, जस्ट पर्याय हे करायचा असतो, एवढंच. हा, आणि तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता. आपला क्लास झाला की काही समजलं नाही तर प्रश्न विचारा. पुन्हा ही रेकॉर्डिंग वगैरे पण येत राहतात. आणि पण जी जास्त गरजेची असतात ती पीडीएफ वगैरे आम्ही तुम्हाला ग्रुपवर पाठवू. हा, तर मी तुमची टीचर आहे. म्हणजे मी तुम्हाला शिकवणार. माझं नाव तेजस्विनी संदीप तांबवेकर आहे. मी कोल्हापूरमधून जॉईन होते. आणि आपल्या को होस्ट माताजी, रेश्मा माताजी, त्या मुंबईवरून जॉईन होतात. हा, त्या आपल्या ऍडमिन, को होस्ट असं सगळंच आहे. ओके. तर हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. तर म्हणजे खूप छान आहे तुम्ही आलात शिकायला. बघा, खूप सुंदर अनुभव येणार तुम्हाला ह्या 18 दिवसात. भरभर जातात 18 दिवस. हा, तुम्ही क्लासला बसताना एक वही आणि पेन घेऊन बसत चला. म्हणजे जे तुम्हाला असं वाटेल ना की आपण हे लिहून घ्यावं, ते तुम्ही लिहून घेत चला. हा, मग आधी आहे ना, आपण आजच्या दिवशी, फक्त आजच्याच दिवशी सुरुवातीला आपण आपला जो हा अभ्यासक्रम आहे ना, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, हा, ज्याला काय म्हणतात, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस, इस्कॉन. मग इस्कॉन मँगलोर, हा, कडून चालवला जातो. हा, विनामूल्य आहे. तर 18 दिवसात 18 अध्याय गीतेचे. हा, मग आपण थोडस आपल्या संघटनेबद्दल शिकायला हवं, कारण गुरु शिष्य परंपरा माहीत हवी. आपण बघूच आता की शुद्ध गुरु शिष्य परंपरेतून शिकावं लागतं तुम्ही. तर ही आपली गुरु शिष्य परंपरा काय आहे, कोणी स्थापन केली, हे थोडक्यात बघू. तर तुम्ही ह्या आपल्या आचार्यांचे थोडे आपण हे प्रणाम करूया. हे आपले प्रभुपाद स्वामी यांनी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना, ही संघटना स्थापन केली. तर 2 मिनिटात आधी मंगलाचरण म्हणते आणि आपण मग सुरू करूया. हा, ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा, तर आपल्या प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया.
पुन्हा हा उपक्रम ज्यांनी सुरू केला ते इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी. बघूया आपण त्यांना पण आता, तर त्यांना पण प्रणाम करते. पुन्हा ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्या अन्वया माताजींना पण प्रणाम करते. आणि आमच्या मराठीचे ग्रुप हेड पूजा माताजी आणि हा सगळीच टीम ज्यांच्यामुळे आपण एकमेकांच्या समोर आहोत. हे टीमवर्क असतं. तर माताजी पुढची स्लाइड घ्या. आता आपण हे प्रभुपाद स्वामींचं थोडस चरित्र बघूया. तर ह्यांचा जन्म आहे की नाही हा 1 सप्टेंबर 1896 मध्ये ना कोलकात्यामध्ये झाला. त्यांचं नाव काय होतं? तर अभय चरण डे. आणि वडिलांचं नाव गौर मोहन डे, आईंचं नाव रजनी देवी. तर ह्यांनी तेव्हा जेव्हा ते जन्मले ना तेव्हा पत्रिका दाखवलेली ना, लहान मुलांची पत्रिका बनवतात तेव्हा ते सांगितलं होतं की हा मुलगा ना 70व्या वर्षी 7 समुद्रापार जाईल आणि 108 कृष्णाची मंदिरं बांधेल. पुन्हा हा भागवत धर्माचा प्रसार जगभर करेल. आणि मग नंतर ह्यांचं बालपण हे अतिशय धार्मिक वातावरणात गेलं. त्यांचे वडील कपड्यांचे व्यापारी होते, कापडाचा व्यापार होता त्यांचा. तर म्हणजे धार्मिक वातावरण, ते स्वतः शुद्ध वैष्णव होते. आणि घरी आले की हा म्हणजे स्नान संध्या वगैरे असं ते करून सगळं ना गीता भागवत पठण करायचे. आणि मग एकत्र एक भोजन घ्यायचं आणि वैष्णवांचं येणं जाणं असायचं कायम. मग त्यांना प्रसाद करणं वगैरे असं म्हणजे धार्मिक वातावरणात प्रभुपाद स्वामींचं बालपण गेलं. ते पहिला फोटो आहे ना, ते 5व्या वर्षी त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगतात की मला हे करायचंय म्हणून. जगन्नाथ आहेत ना, पुरीला जगन्नाथांची रथयात्रा असते ना, तसं मी पण रथयात्रा काढणार. मग त्यांचे वडील त्यांना असा तो छोटासा रथ देतात, त्यात छोटे छोटे अर्चविग्रह. आणि ते त्यांची गल्ली जी असणार ना त्यातल्या मुलांना गोळा करून 7-8 दिवस रोज काढत होते. तर असं लहानपणापासून त्यांना भगवंतांची ओढ होती. मग त्याच्यानंतर जसे मोठे कॉलेजला वगैरे असताना ना एक दिवस काय होतं, त्यांचा एक मित्र त्यांना म्हणतो की तू हे करशील का? माझ्या बरोबर एक म्हणजे एक गुरुजी येणार आहेत, त्यांना भेटायला मी चाललोय, तू पण चल. तर ते म्हणतात कसं आहे ना, मी तर नेहमीच जात असं म्हणजे मी तुम्हाला म्हंटल ना त्यांचं बालपणापासून ते भक्तांच्या संगतीतच होते. तर ते म्हणतात नाही आता मी येत नाही. तर मित्र त्यांना ओढूनच घेऊन जातो. मग तिथं त्यांची भेट होते. हे भक्ती सिद्धांत सरस्वती मधल्या फोटोतले. तर हे प्रभुपाद स्वामींचे गुरु आहेत हा, भक्ती सिद्धांत सरस्वती महाराज. तर प्रभुपाद स्वामी ते जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटतात ना 2 तास त्यांच्याशी चर्चा करत बसतात. मग ते पहिल्याच भेटीमध्ये त्यांना काय सांगतात प्रभुपाद स्वामींना की हे बघ, तुला परदेशात जायचंय आपल्या भागवत धर्माचा प्रसार करायला. तर ते म्हणतात, एकतर पहिलीच भेट असते, म्हणतात कसं शक्य आहे आता, इंग्रजांचं राज्य आहे भारतावर, परतंत्र्यात आहोत आपण. आणि कोण म्हणजे तेव्हा तर भागवत धर्माला कोण विचारत होतं ना, कोण ऐकणार आपलं. तर खूप छान सांगतात त्यांचे गुरु की ह्या ज्या बाह्य परिस्थिती असतात ना ह्या बदलत्या असतात. आणि हा जो सनातन आहे भागवत धर्म हा आपला सनातन आहे, तो काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. त्यामुळे तू बाह्य परिस्थितीकडे लक्ष देऊ नको. पण प्रभुपाद स्वामी तेव्हा 22 वर्षाचे होते, तेव्हा तर ते काय जात नाहीत. आणि दुसरं ते काय सांगतात पहिल्याच भेटीत की तुला आपल्या हे जे गीता भागवत असे जे म्हणजे श्रीमद भागवतम हा असे जे महत्वाचे हे धार्मिक ग्रंथ आहेत ना आपले, ह्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचंय. असं मग त्याच्यानंतर ते भक्ती सिद्धांत सरस्वतींना भेटतच राहतात. आणि 1922 मध्ये पहिल्यांदा भेटतात आणि 1933 मधून त्यांच्याकडून दीक्षा घेतात. हा मग त्याच्यानंतर आहे ना प्रभुपाद स्वामी आयुष्यभर म्हणजे ते त्यांचा फार्मसीचा बिझनेस वगैरे असतो तरी पण ते प्रयत्न करतच असतात. साईडला आहे बघा, म्हणजे कृष्णांविषयी बोलणं, पुन्हा ते इंग्लिशमध्ये गीतेचं ट्रान्सलेशन करणं, असं म्हणजे घरी सुरूच असतं त्यांचं. माताजी पुढची स्लाइड घ्या. पुन्हा बॅक टू गॉड हेड आजही सुरू आहे. इस्कॉनचं एक हे आहे, पत्रक येतं, जाऊ देवाची या गावा म्हणून. ते छापून घेऊन आपलं आपणच छापून घेत असतात, आपलं आपणच विकत असतात. असा खूप प्रयत्न करत असतात. मग ना ते
56 वर्षाचे म्हणजे 1959 मध्ये प्रभुपाद स्वामी हे घेतात, संन्यास घेतात आणि वृंदावनमध्ये येतात. आणि त्यांना नेहमी वाटत असतं की आपल्या गुरुनी सांगितलेलं की आपल्याला भगवत धर्माचा प्रसार करायला परदेशात जायचंय. मग 59 मधून म्हणजे 1905 पहिल्यांदा जातात. श्रीमती मुरारी म्हणजे हा सिंधिया शिपिंग कंपनीच्या ना मालकीणबाई ह्यांच्या ओळखीच्या असतात, सुमतीबाई मुरारी. तर त्यांना ते पहिल्यांदा भेटायला जातात ना, की मला म्हणतात एक तिकीट द्या अमेरिकेला जायचं. तर ते म्हणतात तुमचं वय आता खूप झालंय, तुम्हाला जमणार नाही. हं? तर पण नाही, मग परत दुसऱ्यांदा जातात, द्या तुम्ही मला. मग त्या देतात. पण जातात ना 1965 मध्ये गेलेले बघा ह्या जहाजात ना, ह्याचं नाव जलदूत. हा, तर पण हे जहाज मनुष्यांची साठी नाही, मालवाहू जहाज म्हणतात ना, कार्गो मालवाहू जहाज होतं हे. हा, आणि त्याच्यातनं जातात ते. आणि प्रभुपाद स्वामींना तेव्हा 70च्या पुढे वय असतं, 70वं वर्ष. हार्ट अटॅक पण येतात दोन. आणि मोठा प्रवास असतो, महिनोन महिने चाललेला. मग त्याच्यानंतर पण प्रभुपाद स्वामींना ना एकदा त्या प्रवासात स्वप्नात असं दिसतं की हे जे जहाज आहे ना, आपण आता स्क्रीनवर बघतोय, त्याला खालून कृष्णाने हात लावलाय आणि ते घेऊन चाललेत. हा, मग प्रभुपाद स्वामी विचार करतात की कोण नाही तरी कृष्ण आपल्या बरोबर आहे. हा, मग जे ते अमेरिकेमध्ये ना त्यांच्या मित्राच्या मुलग्याच्या घरी बोस्टनला जातात. तर तिथून न्यूयॉर्कला येतात आणि न्यूयॉर्कमध्ये माताजी पुढची स्लाइड घ्या. रोज संध्याकाळी तिथल्या एका गार्डन मध्ये ना जाऊन हरिनाम संकीर्तन म्हणजे हरे कृष्णाचं कीर्तन करत बसत असतात. मग कीर्तन करताना ना आजूबाजूला अशी छोटी मुलं, कॉलेजची मुलं वगैरे बसत असतात. आणि त्यांना छान वाटत असतं, हे कोण आहे एवढं चांगलं कीर्तन करतंय. मग असा हा इस्कॉनचा म्हणजे हा प्रवास प्रभुपाद स्वामींचा स्थापन झाला. आणि 1965 मध्ये बघा ते गेलेले ह्याला अमेरिकेला. आणि 1966 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटनेची स्थापना झाली. आणि तिथून नंतर प्रभुपाद स्वामींनी पुस्तकांचं ट्रान्सलेशन केलं, जगभर पुस्तकं वितरित केली आणि कृष्णांची मंदिरं बांधली. आणि ही जो भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला, हा, ही जी माणसं जी दिसत आहेत ज्यांना काहीही माहित नव्हतं त्यांना शुद्ध भक्त बनवलं. ओके. तर माताजी पुढची स्लाइड घ्या. आजही ना बऱ्याच युनिव्हर्सिटीज मध्ये वगैरे वैदिक ज्ञान, वैदिक धर्म, भागवत धर्म ह्याची अधिकृत अभ्यासासाठी ना प्रभुपाद स्वामींनी ट्रान्सलेट केलेली पुस्तकं वापरली जातात. हा, हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. तर ही आपली थोडक्यात, हा, हे बघा अशी जगभर त्यांनी कृष्ण मंदिरं स्थापन केली. तर ही झाली थोडक्यात आपल्याला आपल्या संघटनेची माहिती, म्हणजे तुम्ही कोणाकडून शिकताय वगैरे. हा, आलं ना तुमच्या लक्षात? हा, आता आपण गीतेकडे वळूया. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर बघा प्रभुपाद स्वामींनी वगैरे किती कष्ट घेतलं तेव्हा. ते सोपा नव्हता हा प्रवास. हा, तर त्यांनी ही गीता खूप सोप्या शब्दात जशी आहे तशी हे केलेलं आहे. त्याच्या म्हणजे ही इस्कॉनची भगवद्गीता आहे ना आपली, त्याच्यावर आधारित हा आपला अभ्यासक्रम आहे. हा, तर आता इस्कॉन मँगलोर, मँगलोर कर्नाटकामध्ये आहे. तर इस्कॉन मँगलोरच्या मंदिरातले हे राधा गोविंद आहेत, ह्यांचा पण तुम्ही आशीर्वाद घ्या. हा, हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. तर काय झालं, कोरोनाचा जो पिरियड आला ना, कोरोनाचा काळ, तेव्हा माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, हे जे खालच्या फोटोत आहेत ना, हे हे आपले हे स्वामी नामानिष्ठ दास असं त्यांचं नाव आहे. ते IIT कानपूर मधून त्यांनी बीटेक केलेलं आहे. तर ते नेहमी शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये असं जाऊन गीता भागवतचं ज्ञान द्यायचे. पण कोरोनामध्ये हे सगळं ऍक्टिव्हिटी थांबल्या आणि माणसं घरात बंद झाली. मग आता काय करायचं, तेव्हा त्यांनी हा उपक्रम सुरू केला की झूम मीटिंग म्हणजे ऑनलाईन ऑनलाईन स्वरूपात गीता शिकवणं. आणि तेव्हा जो हा सुरू झाला तो आजही सुरूच आहे. हा, तर हे आपले इस्कॉन मंगलोरचे मग त्यामुळे हा अभ्यासक्रम आपण ह्या ज्या आता आपण तुम्ही स्लाइड्स बघणार, अतिशय सोप्या भाषेत ना हा अभ्यासक्रम त्यांनी स्लाइड्सच्या माध्यमातून शिकवलाय.
तर तो सगळा नामानिष्ठ दास प्रभूजींनी बनवलेला आहे. आणि ते जे मध्ये आहेत ते त्यांचे गुरुजी कोण, त्यांचं नाव जय पताका स्वामी महाराज आहे. आणि त्यांचे गुरु कोण, तर आपले प्रभुपाद स्वामी. तर ही गुरु शिष्य परंपरा. हा हा घ्या माताजी पुढची स्लाईड. आहे बघा, हे आपले नामानिष्ठ दास प्रभूजी आहेत ना, ते बीटेक आहेत IIT कानपूर मधून. आणि हे मंदिराचा पत्ता, तुम्ही कधी मँगलोर साईडला गेलात कर्नाटकामध्ये, केरळच्या बाजूला आहे तिकडे ती बाजू येते, तर अवश्य मंदिराला भेट द्या. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. पुढची स्लाईड घ्या माताजी. असू दे. माताजी पुढची स्लाइड घ्या. तर आता आपला ह्याचा भगवद्गीतेचा आपण थोडं बघूया. तर गीता का शिकायची, हा असे प्रश्न पडायला हवेत आपल्याला, की का गीता शिकायला हवी. तर गीता म्हणजे काय, ह्या शब्दाचा अर्थ काय, भगवद्गीता हा वगैरे. तर माताजी पुढची स्लाइड घ्या. हा आले आले. तर हा ठीक आहे. आता हे बघा, हे कधी सांगितली होती भगवद्गीता, तर कुरुक्षेत्रावर सांगितलेली आहे. हा कोणीही कोणाला सांगितली, तर कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली आहे. तर बघूया, हा आपला लहान म्हणजे किड्स बॅच आहे ही. हा ह्यात गोष्ट म्हणजे सिलेबस साधारण एकच असतो, पण तुम्हाला गोष्टी रूपात स्लाइड्स जास्त आहेत, हा सोपं पडावं म्हणून. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा आता आहे ना, भगवद्गीतेचा अर्थ काय आहे ऍक्च्युली तुम्हाला एक सांगू का. आपण भगवद्गीता ही दोन आहेनी बनली आहे बघा. तिथे दिसतं बघा, भगवत आणि गीता असे दोन शब्द आहेत. मग एक भगवत म्हणजे भगवान. मग भगवान कोण आहेत वगैरे ते आपण बघू शिकणार, आपण सगळं डिटेल. तर पण भगवान, हा मग भगवंतांचं गीत आहे ते. भगवंतांचं संगीत, भगवंतांनी गायलेलं गीत आहे. हा तर गीतेचा अर्थ आला ना लक्षात, हे कृष्णाने सांगितलेलं गायलेलं गीत आहे. कुणासाठी, तर अर्जुनाचं निमित्त करून आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे. जसे एक आई सांगते, तसं कृष्णाने हे आपल्यासाठी सांगितलेलं आहे. हा तर भगवद्गीता म्हणजे काय, कृष्णाने गायलेलं गीत आहे ते. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. पुढची स्लाईड घ्या माताजी. हा तर भगवद्गीता आपल्याला काय काय देते. तर म्हणजे जीवनाचं सारच आहे ते आपल्या. हा तरी पण काय देते, तर आपल्या सर्व समस्यांची उत्तरं देते. तुम्ही बघाल की अर्जुना एवढ्या घोर परिस्थितीत आपण सापडलेले नसतो. हा तरी पण त्याच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. आणि सगळ्यांनाच सगळ्यांच्या म्हणजे असा कुठलाही जीवनातला प्रश्न नसतो जे गीता तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही. ते सर्व समस्यांचं उत्तर देणार. ते प्रेरणेचे पुस्तक आहे. हा म्हणजे आपल्या प्रत्येकाची कर्तव्य असतात, कर्तव्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देता आपल्याला. आणि आध्यात्मिक शब्दकोश आहे. म्हणजे आध्यात्मिक म्हणजे काय असतं, आता ते दुसऱ्या अध्यायापासून तुम्हाला कळणार अध्यात्म म्हणजे काय वगैरे. तर आपण कोण आहोत, आपल्याला कोणाशी जोडायचंय, काय आहे मनुष्य जीवनाचं ध्येय, का मिळतो मनुष्य जन्म, हे सारं तुम्हाला कोण सांगणार, तर गीता सांगते. म्हणून तो आध्यात्मिक शब्दकोश आहे. तर ऍक्च्युली तुम्हाला आपली खरी गीता दुसऱ्या अध्यायापासून हे होणार, कृष्ण बोलायला सुरू होतात, तिथे कळेल. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. ओके. आता आहे बघा, हा भगवद्गीता का शिकायची. तर बघा हा, आपण एखादी वॉशिंग मशीन, मोबाईल, अशा इलेक्ट्रिक वस्तू घेतल्या, टीव्ही घेतला, लॅपटॉप घेतला, की बघा त्याच्याबरोबर युजर मॅन्युअल मिळतं बघा. छोटस पुस्तक असतं ना, युजर मॅन्युअल. हा की ही वस्तू कशी वापरायची. पण एवढं मोठं आयुष्य दिलेलं आहे आपल्याला मनुष्यांचं, तुम्हाला दिसतं का कुठे, की मनुष्य जन्माचं एक युजर मॅन्युअल, की कसं वागावं माणसानी, काय मनुष्य जन्म तुम्हाला मिळालाय ना, मग तुम्ही कसं वागायला हवं.
काय करायला नको. हं? किंवा का मिळतो? ह्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी करायच्याच आहेत. त्या कोणत्या आहेत, की ज्याच्यासाठी मिळतो? असं म्हणजे का हे युजर मॅन्युअल म्हणजे भगवद्गीता काय आहे? आता इथे ही टॉय कार दाखवली आहे बघा. हे पण चालवायचे थोडेसे नियम असतात, की बाबा हिला चार्ज करावं लागतं. हां, किंवा त्या मुलांना आई-वडील सांगतात, "तू इतकाच वेळ चालवू शकशील, अशी चालव." प्रत्येकाबरोबर प्रत्येक गोष्टीबरोबर युजर मॅन्युअल असतं, पण माणसांनाच नाहीये. माणसंच कशीही वागतायत. निसर्गात मनुष्य सोडला तर कोणही कसंही वागत नाही. त्यांचं प्रकृतीशी नातं असतं, ते विसरलेले नाहीत. पण आपण मात्र विसरलोय, की आपल्याला काय, कसं वागायचं असतं. तर भगवद्गीता आपल्या जीवनाचं पुस्तक आहे. आता तुम्ही जेव्हा 18 दिवस बघाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की हे आपल्या जीवनाचं पुस्तक आहे. हां, आणि तुम्हाला ते कसं वागायचं, कसं नको, हे सारं शिकवणार. हां, तर भगवद्गीता हे तुम्ही लक्षात ठेवा. आता जेव्हा तुम्ही शिकाल, आता पुढे पण कोणाला तरी सांगा, कोणी विचारेल, की "का शिकतोयस तू भगवद्गीता?" तर ते सांगायचं त्यांना, की ते आपल्या जीवनाचं पुस्तक आहे. मनुष्य जीवनाचं युजर मॅन्युअल आहे ते. कसं वागायचं तुम्ही हे शिकवतं. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. आता आहे ना, कधी-कधी आपल्याला असं वाटतं ना, की कुठे आहे देव? म्हणजे भगवंत किंवा देव मला दिसत नाही किंवा आपल्याला बोलावसं वाटतं ना त्यांच्याशी वगैरे. तर जेव्हा तुम्हाला असं वाटलं ना, अर्जुनाला पण वाटलं बोलावं, तेव्हा कृष्णाने गीता दिलेली आहे. कधीही गीता हातात घ्या, उघडा आणि वाचा. हां, तर ते म्हणजे कृष्ण आणि भगवद्गीता वेगळी नाहीये. हां, तर म्हणजे भगवद्गीतेच्या रूपातून कृष्ण आपल्याशी बोलतात. जेव्हा आपल्याला असं वाटेल, की तुम्ही माझ्याशी बोला, तर गीता उचलून उघडा आणि वाचा. ते तुमच्याशी बोलतायत हां. घ्या माताजी पुढची स्लाईड. आता हे बघा, हे सगळ्यांनी गीतेचा खूप अभ्यास होता. आता हे इथे महात्मा गांधी आहेत. ते काय म्हणतात, जे लोक गीतेवर ध्यान करतात त्यांना दररोज नवीन आनंद आणि अर्थ प्राप्त होतो. हे आइन्स्टाईन आहेत. ह्यांनी पण केलेला होता बघा भगवद्गीतेचा अभ्यास. की जेव्हा मी भगवद्गीता वाचतो, तेव्हा म्हणजे आणि असे वाटते, की देवाने हे विश्व तयार कसे केले, जे इतके भव्य आहे. म्हणजे आइन्स्टाईनना आपण बऱ्याच त्यांच्या थिअरी मानतो, तरी पण त्यांना अजून ह्याच्या बियॉन्ड काहीतरी आहे. जे म्हणजे जे त्यांना कळत नव्हतं, हे त्यांना मान्य आहे बघा तिथे. हं. तर ही लोकं पण भगवद्गीता वाचत होती. त्यांचा अभ्यास होता त्याचा. मग आपण पण करायला हवा. घ्या माताजी पुढची स्लाईड. हां, आता कसं आहे ना, आपल्याला ना ज्ञान हे शुद्ध गुरु शिष्य परंपरेतून यायला पाहिजे. म्हणजे का? आता इथे चार्जिंग म्हणजे तुम्ही फोन चार्जिंगला लावला. हां. चार्जिंग म्हणजे चार्जरची ला त्या सॉकेटमध्ये घातलं, बटन सुरू केलं, म्हणजे फोनला तो पिन लावली आणि बटन सुरू केलं. फोन चार्ज होतो. पण समजा ही चार्जरची वायर कुठेतरी कट झाली असली, तर आपला फोन लाईट भलेही तुम्ही सुरू कराल, स्विच ऑन कराल, पण आपला फोन चार्ज होणार नाही. का? तर ती वायर मध्ये कट झालेली आहे. हां, तर हे जे ज्ञान असतं ना गीतेचं, तुम्ही कधीही शुद्ध गुरु शिष्य परंपरेतून घ्या. त्यात स्वतःच्या मनाचं घातलेलं नको किंवा गुरु वगैरे कोण नाहीत. मला जे वाटलं ते मी लिहिलं आणि मग आपण ते वाचलो. तर त्यामुळे तुमच्या हृदयात ज्ञान प्रकट होणार नाही. तर ही बघा, ही आपली ना शुद्ध गुरु शिष्य परंपरा आहे. म्हणजे प्रभुपाद स्वामींपासून आहे. ॲक्चुअली आपण ती बघूच. आपल्या भगवद्गीतेवर पण दिलेली आहे. प्रभुपाद स्वामींपासून सुरू होते ती पूर्ण नारद, ब्रह्मा करून असे करून कृष्णांपर्यंतची आहे. कुठल्याही शुद्ध गुरु शिष्य परंपरेतून घ्या तुम्ही. का माहित आहे? तर ते परंपरागत ते बघा कृष्णाचे शब्द शिष्य उत्तराधिकार परंपराच्या अतूट शृंखला यामध्ये यायला पाहिजेत. म्हणजे अतूट शृंखलेमधून शुद्ध जे गुरुनी सांगितलं, आता मी पण तुम्हाला तेच शिकवणार जे मी माझ्या गुरूंकडून शिकले. हम्म. ह्यात मला वाटलं म्हणून मी काय घातलेलं नाही. हे जे अधिकृत ज्ञान आहे तेच सांगेन. ओके. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या.
आता ना, भगवद्गीता हा एक विशाल ग्रंथ आहे. म्हणजे तसं आता सांगायला गेलं तर ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर च विवेचन किंवा भगवद्गीता सोपी करून माणसांना कळावी म्हणून सोपी करून ज्ञानेश्वरी लिहिली. तेही कळत नाही, त्यामुळे तुकारामांनी नंतर ती आणि सोपी करून तुकाराम गाथा लिहिली. असा गहिरा विषय आहे भगवद्गीता म्हणजे हा. तर आपण आता पण बघता तुम्ही की ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा ह्याच्यावर माणसं पीएचडी करतात. तर त्यामुळे हे सगळे कशाचे निरूपण आहेत तर भगवद्गीतेवरचे आहेत. त्यामुळे भगवद्गीता हा एक गहिरा ग्रंथ आहे. हम्म. तर त्याचा व्यवस्थित अभ्यास करायला जवळपास 1 वर्ष तरी कमीत कमी लागतं. पण आपण 18 दिवसात इथं काय करणार आहोत तर अर्जुन आणि कृष्ण ह्यांचा जो विचार प्रवाह आहे, मुख्य श्लोक आहेत, ह्याच्यावर लक्ष केंद्रित करणार. म्हणजे आपण एक तोंड ओळख म्हणतो ना, तशी करून घेणार आहोत. आणि तुम्हाला गीतेच्या जरा अजून सखोल अभ्यासासाठी तयार करणे, असा उद्देश आहे आपला. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, ही आपली गुरु शिष्य परंपरा आहे बघा. हा, असावी, माहीत असावी, म्हणून फक्त कानावर पडू दे. प्रत्येकाला माहीत असावी लागते. तर प्रभुपाद स्वामींचे गुरु भक्ती सिद्धांत सरस्वती, त्यांचे गुरु गौर किशोरदास बाबाजी महाराज, त्यांचे गुरु भक्ती विनोद ठाकूर, आणि भक्ती विनोद ठाकूरांचे गुरु जगन्नाथ ठाकूर, अशी. आणि पुढे पण आहे, ती नंतरच्या एका अध्यायात आहे पूर्ण. तर ही गुरु शिष्य परंपरा. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. आता तुम्ही हा एक लक्षात ठेवा की भगवद्गीता का शिकायची हे तर आपण बघितलं की ते जीवनाचं पुस्तक आहे. मनुष्य जन्माचं ज्ञान देतं ते आपल्याला की काय करायचं असतं मनुष्य जन्मात. हा, मग कोणी शिकायची, का शिकायची ही तर कळलं, तर कोणी शिकायची? तर तुम्ही मनुष्य आहात ना, मग तुम्ही शिकली पाहिजे. मग भलेही तुम्ही कुठल्याही देशात राहा, तुम्ही स्त्री असा, तुम्ही पुरुष असा, तुम्ही कुठलेही जाती, धर्म, पंथ किंवा काहीही न मानणारे असा, पण तुम्ही मनुष्य आहात ना, तर तुम्हाला भगवद्गीता शिकायला हवी. कारण ती मनुष्य जीवनाविषयी आहे. त्याला कुठलंही बंधन नाही. तुमची देश म्हणजे सिटिझनशिप, तुमचा धर्म, जात, पंथ. ती सूर्यासारखी आहे. सूर्य बघा उगवतो आणि प्रत्येकाला प्रकाश देणं त्याचं काम आहे. तो प्रत्येकाला प्रकाश देतो. तशीच भगवद्गीता पण सूर्यासारखी आहे, ती सगळ्यांसाठी आहे. आणि सूर्याशिवाय आपलं जीवन आहे का? अन्न बनेल का? आणि आपण जिवंत राहू शकू का? तसंच आहे, भगवद्गीता हे मूलभूत ज्ञान आहे, ते हवंच आपल्याला. ते सगळ्यांसाठी आहे. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. चला, मग आता आपलं स्वागत आहे. प्रत्येक प्रवास एक पाऊलाने सुरू होतो. आपण पण गीतेच्या या गूढ प्रवासाचा प्रवास सुरू करूया. हरे कृष्ण. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता तुम्ही आता मला सांगा बघू, मी मगाशी सांगितलेलं ना, कोणी पण कुठे सांगितलेली भगवद्गीता? कृष्णाने अर्जुनांना सांगितलीये. कुठं सांगितली होती? कुरुक्षेत्रावर. कुरुक्षेत्र. हा, आणि कशामध्ये सांगितली आहे? म्हणजे इथे समोर दिसतंय बघा. संगीत. हा, नाही, हा, ते पण बरोबर आहे. हे कृष्णाने गायलेलं गीत आहे. तुम्ही आपले पठणाचे पण क्लासेस असतात, आमच्या कुमुद माताजी म्हणून घेतात. नक्की शिका तुम्ही पठण करायला पण गीता. पण हा महाभारत ह्या महाकाव्याचा भाग आहे. गीता कुठं सांगितलेली आहे? तर महाभारतामध्ये सांगितलेली आहे. तर हा प्रसंग खूप विचित्र होता. आता तुम्ही बघताय ना समोर, एका बाजूला कौरवांची सेना, एका बाजूला पांडवांची सेना. हा, आणि मधोमध अ अर्जुनाचा रथ असतो. आणि त्यावेळेस म्हणजे अर्जुनच म्हणतो की कृष्णा जरा बरोबर मध्ये रिकामी जागा असते ना, तिथे नेऊन मधी उभा कर, मला बघायचंय की मला कोणाविरुद्ध लढायचंय. आणि तिथे जाऊन हा अर्जुन सांगतो की मी आता लढणारच नाही म्हणून. ते बघू आपण आता पुढे. तेव्हा मग कृष्णाने गीता सांगितलेली आहे.
अर्जुनाला. अगदी शंख पण फुंकले गेलेले असतात हा. युद्ध एवढं हे सुरू व्हायला आलेलं असतं तेव्हा सांगितलेली आहे. म्हणजे दोन्ही बाजूला सैन्य असतं युद्धाला तयार आणि मध्येही सांगितलेली आहे. हा, तर हे आजच फक्त महाभारतातला थोडा आपल्याला रेफरन्स आहे. उद्यापासून गीतेमध्ये म्हणजे दुसऱ्या अध्यायापासून काय महाभारताचं काय नाहीये. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, तर पार्थ सारथी. हे एक कृष्णांचं एक नाव आहे, पार्थ सारथी. पार्थ म्हणजे कोण तर अर्जुनाचं एक नाव आहे पार्थ. पार्थ त्याचं नाव का तर कुंती देवींचं ना एक नाव पृथा होतं माहेरातलं. मग पृथेचा मुलगा तो पार्थ आणि कृष्णाने त्यांचं सारथ्य केलं म्हणून ते कोण झाले पार्थ सारथी. तर आपणही आपल्या आयुष्याची या रथाची डोर आहे ना ती त्यांच्या हातात देऊया हा आणि पुढे जाऊया आता जशी अर्जुनाने पण ती दिली. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, तर आजच्या अध्यायाचं नाव ऍक्च्युली अर्जुन विषाद योग आहे. हा, इथं काय आहे म्हटलंय कुरुक्षेत्राच्या युद्धस्थळावर सैन्याचे निरीक्षण. हा, असं प्रभुपाद स्वामींनी म्हणजे तुमच्या किड्स बॅचला तसं नाव दिलंय ते सैन्याचं निरीक्षण, पण खरं नाव अर्जुन विषाद योग आहे. पुढच्या स्लाइड मध्ये माताजी पुढची स्लाइड घ्या. का माहित आहे तर अर्जुन विषाद योग म्हणजे का बरं विषाद म्हणजे दुःख. थांबा हे बघूया. कुरुक्षेत्राची लढाई लढण्यास अर्जुनाची थोडी विषाद. हा, अर्जुन विषाद योग म्हणजे अर्जुनाला काहीतरी दुःख होतं. काय होतं ते दुःख ते आपण आता बघूया. ते सांगितलेले आहेत अर्जुनाने ह्या अध्यायात सांगितलेले आहेत की कृष्णा अशी अशी दुःख आहेत मला आणि मी युद्ध नाही करू शकत म्हणून हा अर्जुन विषाद योग आहे. आणि दुःख पण नाही, विषाद ह्या शब्दाचा अर्थ काय असतो हा दुःखाच्या पुढची स्टेज असते की तो त्याच्या मनात उतरला होता नाही मी ह्याच्यातून लढू शकत असं. मग कृष्ण ना बरोबर मी म्हंटल ना आता दोन सैन्यांच्या मध्ये रथ असतो आणि ना 45 मिनिटात सांगितलेली आहे फक्त गीता. बघ हे जे संभाषण आहे कृष्ण आणि अर्जुन यांच्यातलं फक्त 45 मिनिटात झालेलं होतं. आणि अ आजच्या अध्यायात कृष्ण काही नाही बोललेले उद्यापासून बोलतात. आणि ते पण ते कधी सांगतात जेव्हा अर्जुन त्यांच्या समोर पूर्ण आत्मसमर्पण करतो की आता कृष्णा मला काही म्हणजे मी गोंधळलोय मला काही सुचत नाही आता तू माझं मार्गदर्शन कर. असं जेव्हा अर्जुन सांगतो तेव्हाच कृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगतात. त्यामुळे आपण पण कृष्णांना जर शरण गेलो तर कृष्ण आपल्याला पण मदत करणार. हा, पण त्यासाठी आपल्याकडे ती शरणागती हवी. ओके. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हे बघा हा सगळ्यात म्हणजे भगवद्गीतेचे पहिले श्रोते अर्जुन आहेत. मान्य आहे की कृष्णाने कुणाला सांगितली अर्जुनाला सांगितली. पण आहे ना आपण फक्त अर्जुनासाठी आम्ही काय ऐकू असं नाहीये. अर्जुनाचं निमित्त करून ती सर्व मनुष्य प्राण्यांसाठी आहे. हा, त्यामुळे आपण साऱ्यांनी त्या मार्गावर जायचा प्रयत्न करायचे ती सर्वांसाठी आहे. अर्जुनाच्या निमित्त करून आपल्या सर्वांसाठी सांगितलेली आहे ती घ्या माताजी पुढची स्लाइड. इथं थांबा थांबा एक मिनिट हा. असा अर्जुन होता बघा भीती भ्रम अशा वेगवेगळ्या भावनांनी मध्ये अडकलेला आपणही असतो कधी कधी. तेव्हा त्याला मार्ग कोणी दाखवला तर भगवद्गीतेने दाखवला. जसं त्याला दाखवणार तसे ती आपल्यालाही दाखवणार. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. ओके. तर भगवद्गीतेचे ना 5 विषय आहेत. आपल्याला भगवद्गीता अ 5 म्हणजे ईश्वर जीव प्रकृती काळ आणि कर्म हे 5 विषय आपल्याला गीता शिकवणार. ईश्वर कोणाला म्हणायचं जीव म्हणजे आपण मनुष्य म्हणजे जीवात्मा म्हणजे कोण कुठून येतात. प्रकृती म्हणजे ह्या निसर्ग. काळ आता काळाने तर आपण सगळी बांधलेलो होतो आता आपल्याकडे एकच तास आहे तसा. मग काळ काय आहे आणि कर्म म्हणजे ईश्वर जीव प्रकृती काळ कर्म
ही 5 विषय गीता आपल्याला शिकवते. हा माताजी घ्या पुढची स्लाइड. भगवद्गीतेचे 700 श्लोक आहेत. हा, एकूण किती? 700. त्यातले 574 कृष्णाच्या मुखातून आलेले आहेत. अर्जुनाचे 84 आहेत, संजयाचे 41 आहेत आणि धृतराष्ट्रांच्या एकच आहे सुरुवातीचा. हे संजय म्हणजे माहित आहेत ना तुम्हाला? धृतराष्ट्रांचा मंत्री असतात. आणि व्यासदेव ज्यांनी महाभारत लिहिलं, आपली सगळी पुराणं वगैरे लिहिली, तर व्यासदेवांचा हा शिष्य असतो संजय. आणि शेवटचं एक हे करायला येतात व्यासदेव धृतराष्ट्राला सांगायला की तू सम्राट आहेस, तू कोणत्याही क्षणी हे युद्ध थांबवू शकतोस आणि खूप मनुष्य संहार होईल, तू हे थांबवू शकतोस, तू थांबव. पण धृतराष्ट्र हा मोहाने आंधळा होता, राज्याचा मोह होता त्याला, तर तो काही युद्ध थांबवत नाही. मग व्यासदेव सांगतात की जर का तू युद्ध नाही थांबवत आहेस, तर मग तू हा जो नरसंहार आहे ना, हे तुझ्या डोळ्याने बघ म्हणून. मग तेव्हा आता तो कसा बघणार ना, मग आपण कसं टीव्हीवर बसून तिकडची कुठले तरी कार्यक्रम लाईव्ह बघत असतो, तसं संजयाला व्यासदेव दिव्य दृष्टी देतात आणि संजय त्यांच्या म्हणजे राजदरबारात म्हणजे ह्या धृतराष्ट्र शेजारी बसून तिथलं लाईव्ह सांगत असतो, असं असं चाललंय. ओके, तो हा संजय. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हे गीता महात्म्य आहे, हे पूर्ण नको वाचायला. गीता म्हणजे भगवद्गीता पठण वगैरे केलं ना की गीता महात्म्य म्हणावं, त्याशिवाय पूर्ण होत नाही. तर ह्यातलं आहे ना, माताजी वाचणार आहे तुम्ही हे पूर्ण? आता आपल्याला सध्या ना, हरे कृष्ण. हा, वाचू माताजी? हा मग पटपट ऐका हा हा. बाळांनो, हे खूप छान आहे. हा. गीता महात्म्य एक. भक्ती आणि नियमित मनाने वाचल्यास एखाद्याला पवित्र निवास मिळेल वैकुंठाप्रमाणे. दोन. प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने वाचल्यास मागील दुष्कर्म त्याच्यावर कारवाई करणार नाही. तीन. भौतिक जीवनाच्या अडचणींना तोंड द्यावे लागत नाही. चार. इतर कोणतेही वैदिक साहित्य वाचण्याची आवश्यकता नाही. पाच. भौतिक जगात पुन्हा जन्म नाही. हरे कृष्ण. हा पुढे पण आहे, पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. सहा. सर्व उपनिषदांचे सार असलेले हे गीतोपनिषद भगवद्गीता गायीसारखे आहे आणि ग्वालबाला म्हणून ओळखले जाणारे भगवान श्रीकृष्ण या गायीला दूध देत आहेत. अर्जुन वासराप्रमाणे आहे आणि सर्व विद्वान आणि शुद्ध भक्त भगवद्गीतेच्या दुधाचे अमृत पितात. सात. आजच्या युगात लोक एका शास्त्र, एक देव, एक धर्म आणि एक दृष्टिकोन यासाठी खूप उत्सुक आहेत. म्हणूनच भगवद्गीता संपूर्ण जगासाठी एकच शास्त्र असावे. संपूर्ण जगातील एकच देव आहे. देवकी यांचा पुत्र कृष्ण. एक मंत्र, एक प्रार्थना, त्यांचे नाव जपा. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. फक्त एकच काम असावे, परमेश्वरची सेवा करणे. हरे कृष्ण. हा, तर आपल्याला हवाय हा 6वा पॉइंट, ह्यातला 6वा श्लोक. गीता महात्म्य युट्यूब वर आहे. हा छान आहे ते ऐकायला, संस्कृत मध्ये आहे ते. तर ही जे गीतोपनिषद म्हणतात ह्याला, तर कृष्ण कोण आहे तिथे? हे आहेत म्हणजे भगवद्गीता गाय आहे. हा, आणि कृष्ण कोण आहे? ग्वालबाला, म्हणजे जो गायीचं पालन पोषण गाय पाळतो ना, तो. हा, तर आणि अर्जुन कोण आहे? तर गायीचं वासरू आहे. मग आता ह्या वासराला गीतेमधलं अमृत हवंय, तर ते कोण काढून देत आहेत? आपल्यासाठी. तर अर्जुन आणि आपण सारेच तिचे वासरू आहोत आणि आपल्याला ते गीतामृत कोण काढून देत आहे? कृष्ण देत आहे तिथं काढून. हा, घ्या माताजी. तर बघा इथे आपण, तुम्ही शब्द हा ऐकला असणार, गीताला गीतामृत म्हटलेलं आहे, अमृत आहे ते. आता हा हा एक छोटस लक्षात ठेवा, छोटीशी गोष्ट आहे ही, की तुम्हाला असं वाटेल ना, हा मान्य आहे माताजी, एवढं सगळं आहे तुम्ही सांगताय, पण आपण आता इथे बसलो एकमेकांसमोर, हे म्हणजे असं गीता शिकून काय उपयोग आहे का? कृष्णाला थोडंच कळणार आहे आम्ही त्याची गीता शिकतोय वगैरे. तर तसं नसतं, त्यांना सगळं कळत असतं. आता इथे काय होतं माहित आहे, एक चिमणी असते, ती समुद्राच्या किनारी ना अंडी घालते. आणि जेव्हा भरती येते ना, म्हणजे असे थोडे दिवस जातात, भरती येते तेव्हा काय होतं,
एक दिवस समुद्राची लेवल वाढते आणि तो अंडी पण घेऊन जातो पाण्याबरोबर आत. तर ही चिमणी जेव्हा ते बघते ती आकांत करायला लागते माझी, म्हणजे चिवचिव करून, आणि समुद्रावर भांडायला लागते, माझी अंडी परत दे, माझी अंडी परत दे म्हणून. तर समुद्र कशाला लक्ष देणार ना. तर म्हणते तू माझी अंडी परत नाही दिलीस तर मी चोचीने चोचीने तुझं असं पाणी भरून चोचीत चोचीत तुला आटवून टाकेन. आणि तरी पण समुद्र काय हे करत नाही. मग ती चोचीत पाणी घेऊन ना अशी पंखाने बाहेर टाकत असते, असं चोचीत पाणी घेत असते, बाहेर टाकत असते. मग समुद्र हसत असतो, ही काय मला आठवणार म्हणून. मग ते गरुड असतात ना, भगवंतांचं वाहन आहे ना गरुड, तर ते बघत असतात हे सगळं आणि ते खाली येतात समुद्राच्या किनारी आणि ते सांगतात की तू जर का तिची अंडी परत नाही दिलीस ना तर मी तुला आटवून टाकणार. हम्म. आणि मग समुद्र लगेच प्रकट होतात, त्यांना प्रणाम वगैरे करतात आणि चिमणीची अंडी परत देतात. हा. तर आपले छोटेसे प्रयत्न सुद्धा कृष्णांपर्यंत पोहोचत असतात. त्यामुळे आपला प्रयत्न आपण करत राहायचं, त्यांना सगळं कळतं. घ्या माताजी पुढची स्लाईड. हा, आता आपण हे सगळे विषय शिकतो आपण शाळेत. भूगोल शिकता तुम्ही, मॅथ्स शिकता म्हणजे गणित, विज्ञान, विविध भाषा शिकता, हा, समाजशास्त्र शिकता. पण आपल्याला कोणी ह्याचं ज्ञान देत नाही. म्हणजे आध्यात्मिक म्हणजे आपण कोण आहोत. आता मी म्हंटल ना गीता जीवनाचं पुस्तक आहे, तर मनुष्य जीवनाविषयी आता गीतेकडनं शिकूया आपण. हा. हा, घ्या माताजी. आध्यात्मिक ज्ञान काय आहे ते. हा, आजचा अध्याय कुठला आहे, त्याचं नाव अर्जुन विषाद योग, नाव लक्षात ठेवा. पहिला अध्याय अर्जुन विषाद योग. हा. तर अ, म्हणजे विषाद म्हणजे दुःख. काय आहे अर्जुनाचं दुःख, जे दुःखाच्या पुढची स्टेज झाली आहे, विषाद झालाय. बघूया आता आपण. हं? घ्या माताजी पुढची स्लाईड. हे बघा हा. एकाच देखाव्यावर ह्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. अ, इथे पहिल्यांदा धृतराष्ट्र आहेत. आता धृतराष्ट्राच्या चेहऱ्यावरचे भाव कोणतरी सांग, तुम्हाला जे ज्याला वाटेल ते सांगा. पहिल्यांदा वरती कोपऱ्यात आहे तो धृतराष्ट्र आहे. त्या चेहऱ्यावरचे भाव कसे वाटतायत तुम्हाला? जिज्ञासा असलेली. काय म्हणाला? जिज्ञासा जिज्ञासा. असलेली. जिज्ञासा. हा, ठीक आहे. म्हणजे हा त्याला हे आहेच का, जिज्ञासा म्हणण्यापेक्षा हा ते तिथे काय चाललंय असं त्याला वाटतच आहे. तोच पहिला श्लोक आहे, बरोबर आहे. तर इथं ना, आणि हा दुसरा आहे, हा कोण आहे, अर्जुन आहे. आता अर्जुन कसा वाटतोय? शोकग्रस्त. हम्म. अर्जुन दुःखी झालाय. आणि हा तिसरा कोण असेल असं वाटतंय तुम्हाला? तिसरा कोण आहे? दुर्योधन. हा, तिसरा दुर्योधन आहे. कसा आहे वाटतोय बघा? चिडल्यासारखा. हा, तो रागात आहे. हा दुर्योधन जो होता ना, सतत अँगर म्हणजे सतत रागात, सतत क्रोध. हम्म. तर आता हा धृतराष्ट्रांकडे येऊया आपण. हा, ह्यांच्या मनात विचार सुरू आहेत की काय झालं असेल कुरुक्षेत्रावर. मुख्य म्हणजे युद्ध सुरू झालं असेल ना, त्याला युद्ध थांबायला नको आहे. काही झालं तरी हस्तिनापूर भलेही कोट्यावधी लोकांचे बळी गेले तरी हस्तिनापूर साम्राज्य मला मिळायला हवं, एवढी एकच. हा, त्याने आंधळा होता. दृष्टीने आंधळा असणं हे खूप काही मोठं नाही, ते काय शेवटी सोडून द्या. पण हा बुद्धीने आंधळा होता. लोभ, लोभ, नुसता लोभ होता हस्तिनापूर साम्राज्याचा. आणि त्याच हे वेळेस अर्जुन बघा किती शुद्ध भक्त, शुद्ध मनाचा होता. की त्याला दुःख कशाचं होत होतं की फक्त हस्तिनापूर साम्राज्य एवढ्या एका गोष्टीसाठी एवढे मोठं युद्ध का आपण करायचं, आणि त्यात कुणाविरुद्ध लढायचं? माझे आजोबा, माझे चुलत भाऊ. त्याचं मन तयार होत नसतं स्वकीयांबरोबर युद्ध करायला. आणि हा खाली इकडे म्हणजे दुर्योधन आहे. त्याच्यानंतर आपण श्लोक बघूया की तो रागाने काय सांगतो. तो द्रोणाचार्यांकडे जातो. माताजी पुढच्या म्हणजे इथं फक्त अर्जुनाची ह्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत एकाच ह्याच्यावरच्या. फक्त अर्जुनाला वाईट वाटतंय कारण तो शुद्ध भक्त होता. हा, आता वाचा माताजी. पहिली भगवद्गीतेचा पहिला हरे श्लोक आहे कृष्ण. हा. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव
मामका पांडवाचैव किमकुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूंच्या पुत्रांनी काय केले? हरे कृष्ण. तर हा पहिला हे म्हणजे इथून गीता सुरू झाली. तर तुम्ही पण खूप लक्ष देऊन बघा, पाठ पण करा. हा श्लोक काय छोटा सोपा आहे, पण इथे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे मग नाव सांगितलं हे कुठं सुरू आहे ऍक्च्युली. तर कुठं सुरू होतं? कुरुक्षेत्रावर. कुरुक्षेत्राला काय म्हणायचे तेव्हा? धर्मक्षेत्र. का त्याला धर्मक्षेत्र म्हणायचे? तर हे जे युद्ध सुरू होतं त्याच्या आधी म्हणजे काही वर्ष असं नाही, युगानुयुगापासून ती भूमी अत्यंत पवित्र होती आणि तिथे वेगवेगळी धार्मिक कार्य आणि यज्ञ तपश्चर्या असं चालायचं. म्हणजे खूप लोक तिथे फक्त धार्मिक विधी करायचे, अशी पवित्र भूमी होती. त्यामुळे ते धर्मक्षेत्र होतं. मग त्यामुळे इथे म्हटलंय की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा. युयुत्सवा म्हणजे युद्धासाठी उत्सुक असणारे. हा, मामका पांडवाश्चैव म्हणजे माझी मुलं, मामका माझी मुलं आणि पांडूची मुलं. पांडवाचैव म्हणजे पांडूची मुलं. किम अकुर्वत संजय म्हणजे काय करतायत संजय? हे बघा, हे संजय या पवित्र कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं? म्हणजे बघा, एकतर काळजी काय आहे माहितीये की ते धर्मक्षेत्र होतं, तिथे धर्माचा विजय होणार हे त्याला पण जाणीव होती धृतराष्ट्राला. दुसरी गोष्ट कसा आहे बघा तो, इथं भर युद्ध सुरू झालंय तर अर्जुन म्हणतोय की मी युद्ध नाही करणार, की माझ्यामुळे म्हणजे हे युद्ध आपल्याला नको, हस्तिनापूर साम्राज्य राहू दे, त्याच्यासाठी एवढी मनुष्यहानी नको, असा अर्जुन विचार करतोय. आणि ह्याला बघा, म्हणजे युद्ध सुरू झालंय ना, अशी गडबड आहे, एकदाच सुरू होऊ दे असं. म्हणजे किती फरक आहे बघा शुद्ध भक्त आणि ह्या अभक्तांमध्ये. हा, आणि तो काय म्हणतोय, मामका पांडवाश्चैव म्हणजे इथंच ज्या अर्जुनाला त्यांना मारायचं पण नाहीये. आणि महाभारत तुम्ही जर अभ्यास कराल, सिरियल जरी बघाल, तर इतका इतका अन्याय लहानपणापासून त्यांच्यावर झाला पांडवांवर, तरी सुद्धा अर्जुनाला तसं वाटतंय. आणि हा एवढे अन्याय करून सुद्धा हा काय म्हणतोय, माझी मुलं आणि पांडूची मुलं. मग आता म्हणजे सख्या भावाची मुलं ह्याच्या मुलांसारखी नव्हतीत का? तर आणि ती बघा, तुम्ही लहानपणापासून कसे म्हणत असतात, धृतराष्ट्र स्वतःच्या मुलांना कौरव म्हणत असतो. कौरव म्हणजे काय? कुरुवंश. ह्यांचा वंश कुठला होता? कुरुवंश. कुरुवंशाची ती कौरव. हा, आणि मग पांडव पण कुरुवंशाचीच मुलं होती, मग ते कौरव नव्हते का? पण हा माणूस कसा करत असतो, त्यांना 5 भावंडांना कायम तुम्ही पांडूची मुलं ती पांडव आणि ह्याची मुलं तेवढी कुरुवंशातले कौरव, आणि ती मात्र 5 जण पांडूची मुलं पांडव. म्हणजे नेहमी त्यांना वेगळं वेगळं वेगळं. इथं पण बघा, माझी मुलं आणि पांडूची मुलं. त्यामुळे हा पहिला श्लोक बरंच काय काय आपल्याला गीतेविषयी सांगतो. मग त्याची पुढची स्लाइड घ्या, तुम्ही पुढची स्लाइड बघा, तुम्हाला कळेल. आता हे बघा, हे दूध उकळताना लिंबू पिळलात तुम्ही, अगदी सळसळून उकळी आलेली असते तेव्हा आपण लिंब पिळला, लिंबाचा रस. तर लिंबाचा रस पिळला की दूध फाटतं. हा, दूध फाटलं की काय होतं, पनीर एका बाजूला होतं, पाणी एका बाजूला होतं. मग ते दूध म्हणजे आहे धर्मक्षेत्र. हे जे मामका पांडवा असा हा एक लिंबूचा रस पिळाय असं समजा. म्हणजे इथंच त्याने स्वतःची मनोवृत्ती दाखवली आहे की माझी माझी मुलं आणि ती पांडूची मुलं, असा लिंबूचा रस पिळला. आता किम अकुर्वत, आता पुढे काय झालंय ते आता आपण यांनी इथे रसगुल्ले केलेत, आपण आता बघू पुढं काय झालं. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. तर मनोवृत्ती मधला फरक लक्षात घ्या. हा, तुम्ही हरे वाचा कृष्ण. माताजी. संजय म्हणाला, हे राजन, पांडूंच्या मुलांनी सैन्याची रणरीती पाहून राजा दुर्योधन आपल्या गुरुकडे गेला आणि हे शब्द बोलला, हे आचार्य, पांडुपुत्रांची विशाल सैन्य पहा. आपल्या कुशल ज्ञानी शिष्य द्रुपद पुत्राने इतक्या कुशलतेने आयोजित केले आहे. हरे कृष्ण. हे बघा, आता ह्याच सीन म्हणजे युद्धच समोर एकमेकांचे उभी आहेत,
तोच सीन आहे, प्रसंग तोच आहे. आता दुर्योधनाला काय वाटतंय बघा, की हा तर आता तसा बघायला गेला तर शूर सेनानी वगैरे होता. खरं तर ती वेळ नव्हती की आपल्या गुरूंकडे जाऊन आणि गुरूंना असं बोलायची. पण हा पण कसा सतत अँगर, तुम्ही सतत रागात कधीही राहू नये, राग आपल्याला आंधळा बनवतो. पण हा कायम सतत रागात असतो. तर तो त्या आता खरं तर जाण्याची आवश्यकता नव्हती ना, ते त्यावेळेची योग्य वागणं होतं. तरी पण जातो आणि काय विचारतो गुरूंना, म्हणजे तिथं तेव्हा ना पांडवांचा हे होता, म्हणजे सेनापती कोण, दृष्टद्युम्न होता, म्हणजे द्रौपदीचा भाऊ, राजा द्रुपदांचा मुलगा. त्याचा जन्म की नाही राजा द्रुपद एक हे करतात की यज्ञ, की गुरु द्रोणांचा मृत्यू होण्यासाठी कारणीभूत होतील अशी मुलं मला हवी. त्यातनं तो दृष्टद्युम्न, जशी द्रौपदी येते तशी दृष्टद्युम्न पण त्यातनंच आलेला असतो. पण ते द्रुपद असतात ना, ते विद्या शिकायला गुरु द्रोणांकडेच पाठवतात आपल्या मुलगाला, आणि गुरु द्रोण काही बाकी न ठेवता त्याला विद्या शिकवतात. आणि तीच विद्या, आता त्याचं म्हणणं काय आहे की ती बघा, तुम्ही त्याला जे शिकवलत ना, तोच तो दृष्टद्युम्न आता आपल्या विरुद्ध म्हणजे तुमच्या विरुद्ध वापरतोय. म्हणून तो बघा, ह्यांची पण चांगलीच होती रणनीती वगैरे, काय प्रॉब्लेम नव्हता. पण ते सांगायला तो तिथं येतो की पांडूच्या मुलांची ही सैन्यनीती काय बोलला बघा, हा खाली खाली आहे हा. हे आचार्य, पांडुपुत्रांचे विशाल सैन्य पहा, आपल्या कुशल ज्ञानी शिष्य द्रुपद पुत्राने द्रुपद पुत्र इतक्या कुशलतेने आयोजित केलेली आहे. म्हणजे त्यावेळेस पण हा शांत बसत नाही, तिथं गुरूंवर तरी विश्वास हवा स्वतःच्या. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. तर ही दुसरी प्रतिक्रिया. आता अर्जुनाला काय वाटत होतं बघूया. हा, हरे आता हे कृष्ण. झाले. हा, वाचा. सघोषोधात्र राष्ट्राणा हृदयानि व्यधारयत् नभश्च पृथ्वी चैवै तुमुलोऽभ्यनुनादयन्. हरे कृष्णा. हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वी दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर बघा हा, आता मग त्याच्यानंतर आहे ना, सगळ्यांनी शंख फुंकायला सुरू केले. तेव्हा ती पद्धत होती युद्धाची सुरुवात. तर आहे ना, म्हणजे शंख, प्रत्येकाने आपले आपले शंख, ह्या अध्यायात शंखांची नावं वगैरे पण दिलंय. कुणाच्या अर्जुनाचा देवदत्त, कृष्णांचा पंचजन्य, असे प्रत्येकाच्या शंखांची नावं वगैरे दिलेत. तुम्ही भगवद्गीतेत बघा ती नावं वगैरे. हा, तर हा शंखनिनाद वाढत गेला. ह्या निनादाने आकाश आणि पृथ्वी दुमदुमून गेले. ठीक आहे, आवाजाने असं भरून राहिला असं म्हणतात आवाज. पुढचं बघा, धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली. आता इथं असं स्पेसिफिकली का लिहिलं असेल की धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली? विदीर्ण म्हणजे काय असतं माहिती? भीती. भीतीच्या पुढची स्टेज, एकदम भयंकर भीती, म्हणजे त्याने विदीर्ण झाली. म्हणजे आता इथे ना उदाहरण बघा तुम्ही, की तुम्ही रस्त्यावरून चालताय हा, आणि एक पोलिसांची गाडी अशी सायरन वाजवत गेली तुमच्या शेजारून, तर तुम्ही काय म्हणाल? की ठीक आहे, पोलीस चोर पकडायला निघाले. आपण ह्याच्यापेक्षा जास्त तर काही म्हणणार नाही. पण जो चोर असणार ना, त्याच्या छातीत धस्स होणार, हा पोलीस माझ्या मागावर येत आहेत. हा, तर त्याचं हृदय भीतीने विदीर्ण होणार. हा, तसं विदीर्ण इथं धृतराष्ट्र पुत्रांची झालीत हृदय, बाकी कोणाची झाली नाहीत. का झाली? तर त्यांना माहित होतं की आपण अधर्माच्या बाजूने आहोत. हे जे आपण केलं पांडवांबरोबर हे चांगलं नाही. त्यामुळे धृतराष्ट्र पुत्रांची हृदय विदीर्ण झाली. बाकी कोणाचीही झाली नाहीत. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता आहे ना, माताजी आपण आधी पुढची एकच मिनिट स्लाइड दाखवा. याच्या पुढची फक्त घ्या. अर्जुनाच्या दुःखा, बरं ठीक आहे, मागे मागची घ्या. ही अर्जुनाच्या दुःखाची कारण आहेत. आपण आधी बरं, अर्जुनाचा तिथे म्हणजे पांडवांचा विजय होणार होता. ह्या अध्यायात ना त्याची 9 कारण आहेत, ही लक्षात ठेवा. का तर पहिलं आपण बघितलं की ते धर्मक्षेत्र होतं.
आणि त्यामुळे तिथे फक्त धर्माचाच विजय होणार होता. हा, आणि धर्माच्या बाजूने कोण होते तर पांडव होते. हा दिव्य रथ, हा जो रथ दिसतोय ना अर्जुनाचा, हा अग्निदेवानी त्याला दिलेला होता. हा दिव्य रथ होता, यशस्वी असा. नंतर कपिध्वजा, ती वर भगवी ध्वजा दिसते तुम्हाला ज्याच्यावर हनुमान आहेत बघा. तर हनुमान स्वतः कपिध्वजा म्हणजे तिथं हजर होते. हा, आणि रामायणामध्ये रामांना हनुमानाने किती किती सहाय्य केलं होतं ना, तसं हनुमान इथे पण स्वतः हजर होते. शंखनाद, आत्ताच शंखनादाच्या वेळेस काय झालं बघितलं ना तुम्ही. त्या पुन्हा गांडीव धनुष्य, अर्जुनाचा धनुष्याचं नाव काय होतं, गांडीव धनुष्य. आणि त्याच्या तो वेगवेगळ्या अस्त्रशस्त्रांनी परिपूर्ण असा होता. म्हणजे जेव्हा वनवासात जातो तेव्हा सुद्धा अर्जुन टाइमपास करत नाही. अर्जुन वेगवेगळी म्हणजे अगदी स्वर्गात जाऊन इंद्रांकडून वगैरे सुद्धा वेगवेगळी अस्त्र मिळवतो. पुन्हा शिवजीनी अर्जुनाची परीक्षा घेऊन पाशुपतास्त्र दिलं होतं. असं वेगवेगळ्या अस्त्रशस्त्रांनी सुसज्ज असा गांडीव धनुष्य होता. हा, त्यक्त जीविता म्हणजे जीवन द्यायला तयार असणारे असे योद्धे होते तिथे. तो दिवस मोक्षदा एकादशीचा होता. मोक्षदा एकादशीचा दिवस होता, पवित्र दिवस होता. हा, भाग्यलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी माता, तिथे कृष्ण होते ना, कृष्ण जिथे तिथे लक्ष्मी असतात. त्यामुळे भाग्यलक्ष्मी स्वतः तिथं होत्या. आणि ऋषिकेश भगवान कृष्ण पण होते. ऋषिकेश म्हणजे सर्व इंद्रियांचे स्वामी असा शब्दाचा अर्थ आहे ऋषिकेशचा. मग ऋषिकेश भगवान कृष्ण पण तिथं हजर होते. त्यामुळे कृष्ण म्हणजेच धर्म, जिकडे कृष्ण तिकडेच भाग्यलक्ष्मी, तिथेच विजय. तर ही अर्जुनाच्या विजयाची 9 कारण आहेत आपल्याला ह्या अध्यायात मिळतात. आता आपण अर्जुनाच्या दुःखाची कारणं बघूया. ती काय इतका दुःखात अर्जुन बुडाला की अशा कठीण प्रसंगी नाहीच म्हणाला, एवढा महान योद्धा, मी युद्ध करणार नाही. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. तर बघा बघूया काय बरं झालं. तर त्याने हा इथं अर्जुनाचा एक गुण आपण घ्यायचा आहे की तो शुद्ध भक्त होता. पण त्याने ही कारणं कृष्णाला सांगितली आहेत की आपण कसं करतो आयुष्यात, मुळात दुःख नसली तरी किंवा असली तरी आपण फक्त मला असं होतं, मला तसं होतं, पण आपल्याला मुळात प्रॉब्लेम काय आहे तो शोधा आणि त्याच्यावर मार्गदर्शन घ्या. तुमच्या शिक्षकांचं घ्या, तुमच्या आई वडिलांचं घ्या, त्या विषयातल्या एक्सपर्ट्स असतात त्यांच्याकडनं घ्या. हा, तर इथे अर्जुनाने नुसती ती कारण शोधली नाहीत, तर ती कृष्णांना सांगितली, त्यांना शरण गेला आणि सांगितलं की तुम्ही मला मार्गदर्शन करा. तर आपणही जेव्हा जीवनात प्रॉब्लेम्स येतात, कठीण प्रसंग येतात, त्यावेळी आपला मुख्य प्रॉब्लेम काय आहे तो शोधायचा, त्याच्यावरचं मार्गदर्शन घ्यायचं. तर कारण बघूया. पहिलं दया, आनंद नाही. मग पाप, पारिवारिक परंपरा आणि असमंजस. 5 कारण सांगितली. आपण वन बाय वन बघूया. माताजी पुढची स्लाइड घ्या. तर त्याला दया वाटत होती. तो असा भक्त हृदयाचा होता. इथं धृतराष्ट्राला दया येत नव्हती ना, दुर्योधनाला दया येत होती. ह्याला इथे जरा दया वाटत होती की फक्त एकच साम्राज्य मिळवायसाठी नाहक एवढ्या लोकांचं का आपण म्हणजे मृत्यूला जबाबदार होऊया. त्याला दया येत होती, त्यामुळे नाही म्हणत होता. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. दुसरं आहे करुणा. बरं, आनंद नाही. हे बघा, आता कुठलंही काम करताना आपल्याला त्यात आनंद वाटायला हवा ना. तो म्हणत होता की इतका मोठं घनघोर युद्ध करून जे राज्य मिळणार त्यात मला आनंद नाही वाटणार. हम्म, हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. पाप. हा, अर्जुनाचं म्हणणं होतं की माझे आजोबा, माझ्या काकांची मुलं, पुन्हा माझे आणि गुरु म्हणजे कृपा द्रोणाचार्य, त्यांचे ते कृपाचार्य, म्हणजे गुरु हत्या, स्वकीयांच्या हत्या, एवढी पाप मी का घेऊ हस्तिनापूर साम्राज्यासाठी. मग त्यापेक्षा ते साम्राज्यच नको, मला नको आहेत पाप. एवढी मोठी मोठी पाप घ्यायची डोक्यावर. तर नाही बाबा, मला जमणार नाही म्हणत असतो तो.
हा आता हा कसा चोरी करून पळतोय, तो पण पॅन्ट मधलं काहीतरी चोरतोय. तर पण अर्जुन नाही म्हणत असतो, नको मला एवढी पाप. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. पारिवारिक परंपरा. कसं आहे ना, बघा तेव्हा पुरुषच युद्धात होते ते. आणि जवळजवळ ना पृथ्वीवरचे सगळे राजे त्या एकतर कौरवांच्या बाजूने नाही तर एकतर पांडवांच्या बाजूने असे त्या युद्धात आलेले होते. मग इथं की नाही तेव्हा कसा नियम होता, दोन जण एकामेकाबरोबर एका वेळेस म्हणजे दोघं जण एकमेकाच्या समोर आले युद्ध करायला, तर त्यातला जोपर्यंत एक जण मृत्युमुखी पडत नाही तोपर्यंत ते युद्ध सुरूच असायचं असं ना. मग अर्जुन काय म्हणत होता की करते पुरुष घरातले वारलेच, की उरणार कोण? छोटी मुलं, घरातल्या स्त्रिया आणि वृद्ध माणसं. हा, मग करते पुरुष सोडून ही जी मागे उरणार त्यांना त्यांची काही असतात ना घराण्याच्या परंपरा, काही कौशल्य येतात कुणाला, म्हणजे गाणं, चित्रकला अशा टाईपची कौशल्य, हे कोण शिकवणार? पारिवारिक परंपरा, समाजात एक शिस्त असते, वेगवेगळे नियम असतात आणि काय काय म्हणजे आता हे युद्ध खेळणं वगैरे अशा कला, ह्या पारिवारिक परंपरा खंडित होणार, कोण शिकवणार असं अर्जुन. म्हणजे ही जी छोटी छोटी मुलं शिल्लक राहणार ह्यांना कोण पारिवारिक परंपरा शिकवणार? बघा हा, म्हणजे तो एक क्षत्रिय राजा होता, त्याला प्रजेविषयी किती काळजी होती. त्यामुळे त्याने तेही एक कारण दिलंय की ह्या पारिवारिक परंपरा खंडित होती. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता असमंजस. अर्जुन असमंजस मध्ये होता. म्हणजे ना कधी कधी काय होतं, काय करू आणि काय नाही हे कळत नाहीये. चूक काय आहे, बरोबर काय आहे, म्हणजे हे असं करू की तसं करू, ह्यातलं बरोबर काय चूक काय, म्हणजे निर्णय घेता येत नव्हता. म्हणजे असा गोंधळात होता, असमंजस मध्ये, की बरोबर काय चूक काय हे मला कळत नाहीये. मग तो आता बघूया. हे एक कारण सांगितलं, आलं ना 5 कारण लक्षात. माताजी पुढची स्लाइड घ्या. मग आता म्हणजे असमंजस की बाबा मी निर्णय नाही घेऊ शकत आहे. तर आता आपण मग काय आता ना तो उद्याच्या अध्यायात बघावया आपण, तो शरण जातो सरळ कृष्णांना आणि सांगतो की मला आता तुम्ही मार्गदर्शन करा. दया, आनंद नाही, पाप, पारिवारिक परंपरा आणि असमंजस ही अर्जुनाच्या दुःखाची 5 कारण आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याची उत्तरं कृष्णाने व्यवस्थित दिलेली आहेत सगळी. तर आता आपण आज काय बघितलो, तर गीता ही आपल्या जीवनाचं पुस्तक आहे. हा, भगवद्गीतेचे 5 विषय बघितले, ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म, याविषयी आपण शिकणार गीतेमध्ये. अर्जुनाच्या विलापाची 5 कारणं बघितली, अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं बघितली. माताजी पुढची स्लाइड घ्या. झाला आपला आजचा अध्याय. हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. ही जी कारण आहेत ना, ही आपण सतत आता थोडे अध्याय पुढे बघतच राहणार आहोत. त्याच्या विजयाची कारण पण लक्षात ठेवा. धर्मक्षेत्र होतं ते, दिव्य रथ, कपिध्वजा, शंखनाद, मोक्षदा एकादशी, त्यक्त जीविता, गांडीव धनुष्य होता, भाग्यलक्ष्मी आणि ऋषिकेश कृष्ण स्वतः तिथे हजर होते. ही 9 कारण आहेत विजयाची. ओके, आपण रेकॉर्डिंग स्टॉप करूया.